लाड केलाय त्याचप्रमाणे त्याची लाड आपण निश्चिंत राहावे यापुढे जबाबदारी माझी आहे. मग आम्हाला इथं काय काम अरे शिव आहे आता
या
याच्यासाठी सैनिकांना बोलवलंय. कोण सैनिक? परिपूर्ण करत असताना एकाएकी मला संदेश तक्षणी सारी कर्तव्य बाजूला ठेवून या राज दरबारापर्यंत माझी पावले पडली आहेत. पण एकाएकी बोलवण्याचे कारण काय बरं असावं काहीच कळेना आहे. असो, पण काही का असेना राज दरबारात प्रवेश करून ताई साहेबांना विचारलेला मला तेच योग्य. मला मी माझ्या कर्तव्यात मग्न असताना एकाएकी आपल्या संदेश मिळाला. याला बोलवण्याचं कारण कोणत्या कारणाने? माझा बंधू सांगतोय तुझा राजकर्ता याने लग्न केलं आणि तू कुठले शरीर हे सांगायला नाही. पण तुझ्या वर एक जबाबदारी सोडणार अशी आहे. कोणती तारीख आहे? कोणी न कळे आमच्या राज्यावर म्हणून या लग्न सोहळ्याच्या दिवशी कोणाची विधी येतप्रमाणे याच्यासाठी ताई साहेब आपली आज्ञा कोणत्या विघ्न येण्यासाठी आम्ही राष्ट्राभिषेकापर्यंत जाण्यासाठी बघा निवांत आहे. तयारी आमच्या ताईने केली आहे. पहा पण आपण इथं आलोय का? ताईला हात जाईल. अगे ताई ताई मी पंचायत केली. किती काय शंकराच्या कुंडीवर बेल घालते वापरून संदर्भाचं नाव घेते मान राखून. सचिन कुंभार काही माझ्या कलांचा गौरवकडे हे लाल मुलाचं पाहिजे करणाऱ्या वर्णन त्या विधवाचे दिन हो काशिकाला सामान्य प्रजाकडे नाट्य मंडळाकडे त्या मला
वाटली सका तुला आवडली का तुला दादा कोणाचं पांडुरंग कुमार पण अयोध्येला स्वीकार माझी बाय होय गावना नवीन गावच्या जवळ गेलो महाराज कोण हा काय हो मी गौरव आणि इथं कशाला पाहिले बरा गेलो कोणाची काय माझी बायको ही वेगळी लागलाय की तुला वेळ घे ना माझी बायको ही लगेच टाकला तुला सांगतो त्यांची पत्नी आहे ती नाही ना माझी बायको वेडा बिडा काय ना ही माझी बायको माका दे हे दादा काय काय म्हणतोय बोलतोय काय तो आपली बायको म्हणतोय त्याची मी लग्न केली आहे नाही ना ही माझी बायको माका दे मुळी शक्य नाही तुझी इच्छा पूर्ण होणार नाही शक्य नाही हा मग इथून का त्या काय बोलतोय आतापर्यंत शांत मुखावर एकही शब्द आला ना तुझी जी जीव आहे ना ती मुळात शब्द होणार नाही अरे माझी ताई आहे ती माझी बायको आहे काय करता माका दी शक्य होणार नाही एक सावंत राहणार तुझा जन्म झाला आणि आमचा जन्म झालाय एका राज
नाही येत